बकासूर तुम्ही बघत असाल काही तीन फेरे तो काही एक खांदी पलत नाही. बरोबर आहे. कधी तो डावीला पलते कधी उजवीला पलते. बरोबर. बकासूर आणि हरण्या ही गाडी पलणारच आहे. ची दोघांची चर्चा राहुलची आणि माझी का आपण प्रेक्षकांसाठी फेरा तरी मारू. बैलांच्या किमती ऐकले तर असं वाटत नाही की ह्याच्या पुढे आपला खेळ राहील. आता 2025चा पेडगावचा जे राहिलेला स्वप्न होता तो सुद्धा यावर्षी त्यांनी मला पूर्ण करून दिला एक नंबरच्या मानामध्ये. तरी आम्ही एक मोठी केसरी जेणेकरून आपल्या घाटावरच्या पण लोकांना तिथे येता येईल अशी नामचीन केसरी भरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत दिलदार मनाचे बबलू दादा आहेत. एक नाव घेतलं होतं द्वारली गावचा, तेव्हा एका नंदीचं नाव येतं म्हणजे हरण्या. तर त्याच्याबद्दल आपण पूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात त्यांनी नंबर केले ते देखील घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. मला हरण्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात त्याने नाव केलेलं म्हणजे नंबर केलेला आहे ते? आता काहीतरी मला वाटतं माझी मुलगी ती लिहून ठेवते ज्या नंदीचा पैरा असेल तो पैरा किती नंबर झाला तो, बरोबर, कोणत्या मैदानाला पळाला तो आणि त्याची तारीख हे सर्व माझी मुलगी आहे आता 10वीला आहे जान्हवी म्हणून ती लिहून ठेवते. हरण्या आणि कोणत्या म्हणजे ज्या मैदानाला पळाला त्याची एंट्री. तर काहीतरी आता ती त्या दिवशी बोलली की पप्पा काहीतरी 49 म्हणजे 49 गुलाल झाली बरोबर टोटल हरण्याची. आणि त्या ढाली बिली सर्व आम्ही तशाच मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. तर 49 गुलाल आत्तापर्यंत हरण्याने मला 2023च्या समजाचा एंड म्हणजे आणि एप्रिल ते आता हे 2025 समजाचा जुलै बरोबर या कालावधीत मला त्यांनी दिली. बरोबर. हरण्याचे पुढे एक नाव लागला जातो महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्यानंतर आपण हिंद केसरी हरण्या देखील बोलतो. नक्की कधीपासून स्टार्ट झाला हा नाव लागायचा? 2023ला जसा समजाचा डिसेंबरला मला वाटतं नोव्हेंबरला का डिसेंबरला ती चाकणची या झाली होती बरोबर केसरी झाली होती महान भारत केसरी. तिथं थारचा विनर ज्या वेळेस हरण्या झाला तेव्हापासून ही घाटावरती म्हणजे सर्व महाराष्ट्राला ओळख झाली की द्वारलीचा हरण्या बरोबर. आणि त्या दिवसापासून महान भारत केसरी हरण्या म्हणून हे नाव प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये याला 2024ला आपला पुशेगावचा हिंद केसरी झाला बरोबर. मग तेव्हा तो अजून हिंद केसरीच्या नावाने पण म्हणजे महान भारत केसरी आणि हिंद केसरी या नावाने झाला. आणि आता 2025चा पेडगावचा जे राहिलेला स्वप्न होता तो सुद्धा यावर्षी त्यांनी मला पूर्ण करून दिला एक नंबरच्या मानामध्ये. आणि तो नाव कुठेशीन तरी हिंद केसरी पेडगावच्या मैदानाला जनतेच्या मनातील जनतेच्या साक्षीने जो मिळवला त्याच्यात साम टीव्हीला हरण्याची नूज चालली, एबीपी माझाला चालली म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आणि 7 समुद्रापार मला त्यांनी हरण्याचा मालक ज्या नावाने पळतो साहिल प्रतिष्ठान, साहिलचा नाव आणि त्याचं स्वतःचं नाव, गावाचं नाव, आमच्या श्रीमलंग भागाचं नाव म्हणजे असा कुठं त्यांनी त्या नावाला कुठं कमतरता करून ठेवली नाही. आता हरण्या पळतोय म्हणजे नंबरामध्ये गुलालात आहे, पण एखाद्या अशी वेळ येईल त्याची वय होईल तेव्हा तो थांबेल, मग तेव्हा तुम्ही काय करणार आहे? त्याला मी एकच जसं आपली चहाची कप बशी या चहाचा आपला काचेचा जसा ग्लास किंवा हातातून पडला तर फुटेल बरोबर आणि तो नाही फुटावा म्हणून आपण त्याला व्यवस्थित सांभाळून ठेवतो तसा मी त्याला एकदम माझ्या मनात आणि त्याला तसा त्या पद्धतीने सांभाळून ठेवणार आहे की त्यांनी माझा केलेल्या नावाचं कुठं तरी परतफेड ही त्याला मला एकदम जीवापाड सांभाळूनच ती परतफेड करता येईल बरोबर. आणि राहतो विषय प्रश्नांचा म्हणजे आता बाकीचे नंदींचे प्रेमी आहे जसं बकासूर प्रेमी झाले, मथुर प्रेमी त्यांची देखील इच्छा होते की महान भारत केसरी आपला हिंद केसरी हरण्या एकदा तरी मैदानात पळावे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? नाही, बकासूर आणि हरण्या ही गाडी पळणारच आहे पण ती वेळ येईल सर्व काही गोष्टी एकत्र घालायला. निस्ताच कोणीतरी बोलला पलवा म्हणून ते काही उचलून आता बकासूर तुम्ही बघत असाल काही 3 फेरे तो काही एक खांदी पळत नाही बरोबर. कधी तो डावीला पळते कधी उजवीला पळते बरोबर. आता आपण पण कधी पब्लिक असली तर आपण हरण्यावर हिंमत करतो, पब्लिक नसली तर करत नाही बरोबर. मग कुणी कोणाचे वावंडाले काढून घ्यायचे त्याच्यामुळे आपण कुठेशी तरी कुणी काहीतरी जर बोलत असेल तर आम्हाला शेवटला दोघांना गुलालात राहायचंय ना बरोबर. बकासूर काही हरण्यासाठी नसेल आलेला ना हरण्या बकासूर साठी नसेल आपला बरोबर. हरण्या पण हरण्यासाठी नसेल गेलेला. आम्ही दोघं गुलालाच्या अपेक्षेने जर आले तर गुलालासाठीच प्रयत्न करणार आहे बरोबर. पण आम्ही पलवाला पळू पण दोघं मालक आम्ही एकत्र येऊन पळवणारच आहे. आमच्या दोघांचा बोलणं चालणं आहेच
बरोबर आहे. त्याच्यात आमचा काही नाही मित्रत्व, आम्ही काही असं काही दोघांना काही एकदम दुश्मनीत बघत नाही. मोईल कुठे दिसला त्याला मी आवाज देतो, तो आणि दोघं एकत्र कुठं कार्यक्रमाला, जिथं हरण्या असेल तिथं बकासूर आलेला आहे, बकासूर असेल तिथं हरण्या आलेला आहे, मामाचा माझा बोलणं आहे. कारण आपण गाडा मला गाव, त्याच्यामुळे एकमेकाचे संपर्क आहेत. पण कोणतरी काहीतरी कमिट करीत असेल आणि सांगत असेल का हा पलवत नाही, तो त्याला दुश्मनाच्या नजरेने, हा दुश्मनीचा खेळ नाही. हा बैलगाडी क्षेत्रातला एक मातीचा रांगडा खेळ आहे. बरोबर. प्रत्येकाने प्रत्येकाच्यात बैलाची ताकद ती तशी दाखवायची. जसा बकासूरची दाखवू राहिले, हरण्याची दाखवू राहिले, अजून मोठे मोठे नंदी या बैलगाडी क्षेत्रात आहेत. आज कधी त्यांचा विजय, कधी ह्यांचा विजय, ते पण आपल्या स्वतःच्या ड्रायव्हरच्या, सुट्टी मेकरच्या, बैलाच्या पैऱ्याच्या, या सगळ्या गोष्टी एकत्र असतील तर तो असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही जसं बोलता ती गाडी पळणार तर पळणार आहेच. आम्ही एखाद दिवस तरी पळवायचा प्रयत्न करणारच आहे. त्या कोणाच्या सांगण्यावरून पळवणार नाही. बरं, आपला जो शेतकऱ्याचा नाद आहे म्हणजे शर्यतींचा, तो कशा पद्धतीने आपण जपायला पाहिजे? कारण कधी कधी वाद पण होतात त्यामध्ये, ते वाद कशा पद्धतीने टाळायला पाहिजे? नाही, वादाचा विषय आता इथं तर कोणता राहिलेलाच नाही. घाटावर सगळा सोशल मीडियाच्या मार्फत, लाईव्हच्या मार्फत, सर्व सुट्टीपासून तर निकाला परत सर्व. आणि जनतेच्या मनात जरी पण तुम्ही काहीतरी खोटा नाटा त्याच्यात केला तरी जनता त्याला निर्णय देतच की कोण आज बसला होता ना कोण हरला होता. बरोबर. त्याच्यामुळे कोणाला इथं काही राहिलेलं नाही. राहिला विषय आपला थोडासा मुंबईचा खेळ, या दोघातला खेळ, तो पण खेळ आता बऱ्यापैकी साईराज पाटील आपले भिवंडीचे, त्यांनी तो मुंबईला आपला घाटावरचा 3 फेऱ्याचा खेळ नेऊन ठेवला. आता कर्जतला झाला तर दिवाळीला मी टॉप 1चाच खेळ करून दाखवणार आहे. फक्त एवढंच की मला शहरी भागात मी राहत असल्यामुळे कल्याणच्या, मला तिथं ट्रॅक अवेलेबल होणार नाही. पण जिथं ट्रॅक अवेलेबल होईल तिथल्या कमिटीच्या चर्चा करून विश्वासात कुठेतरी आम्ही एक मोठी केसरी, जेणेकरून आपल्या घाटावरच्या पण लोकांना तिथं येता येईल अशी नामचीन केसरी भरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि तो जर चालू झाला तर कुठेशी तरी आपल्याला पण एक आपल्या मुंबईच्या भागांना या टंटा याच्यातून जरा मुक्तता भेटेल. बरं, आपले 2 खेळ आहेत, एक बिनजोड आणि गटाचा. तुम्ही दोन्ही खेळांमधून तुमचा आवडता खेळ कोणता आहे? आवडता खेळ म्हणजे बघा, आपण काही डायरेक्ट घाटावर येऊन काही पळत नव्हतो. बरोबर. आपण पहिले आपलाच खेळत होतो. बरोबर. पण आता काही गोष्टी तुमच्या सोशल मीडियाच्या, तुमच्या ह्याच्या युट्यूबच्या चॅनलमुळे काही गोष्टी काय झाल्या, आता एखाद्यानी गाडी जर कोणाची मारली तर तो उत्साहाने, तो खुशीने काहीतरी 2 शब्द बोलून जाते. ते समोरच्या माणसाला त्याचा तो राग येतो. मग वापस त्यांनी गाडी मारली का हा वापस कपडे काढतो. हे काही गोष्टी जर तिथं थांबल्या तर आपला खेळ पण जेवढा चांगला आहे तेवढाच हा खेळ पण चांगला आहे. हा यात्रेचा खेळ आहे, याचा यात्रेचा गुलाल खांद्यावर घ्यायला थोडासा एक आनंद असतो. आणि आपल्याला एवढे ट्रॅक अवेलेबल नसल्यामुळे आपण 2 गाड्यांच्या शर्ती आपल्या त्या मुंबईला होतात, म्हणून आपला मुंबईचा खेळ आणि घाटावरचा खेळ. पण या दोघांच्या खेळात काही आहे नाही, फक्त कुठेशी तरी थोडासा नियमावली जर आपल्या मुंबईच्या खेळाला राहिली तर दोघांना माझी 50-50% पसंती राहील. बरोबर. आणि मथुर आणि हरण्या आपल्याला एकत्र दिसतील का? एकत्र दिसतील, फेऱ्यात दिसतील. कारण भरपूर वेळेला आमची दोघांची चर्चा, राहुलची आणि माझी, का आपण प्रेक्षकांसाठी फेरा तरी मारू. पण आता तोही कुठं इकडे असतं, माझा तिकडे असतं. कुठेतरी एक मैदानात आम्ही दोघांपैकी एखादा कोणातरी खांदा चेंज करून फक्त आम्ही फेरा म्हणून एक प्रेक्षकांच्या नजरेसाठी मारणार आहे. नक्कीच मित्रांनो, एक चांगली अशी गोष्ट आहे, आपल्या मुंबई भागातील 2 टॉपच्या अशा नंदी, हरण्या आणि आपला मथुर, एकत्र आपल्याला लवकरच फेरा तरी दिसेल. फेऱ्यानंतर जर गटामध्ये पळायचं असेल तो देखील दादा निर्णय लवकरच घेतील. आणि आपली जी नवीन खरेदी आहे गुज्जर, याबद्दल मला सांगा ना, कशी खरेदी झाली आणि कधीपासून आपल्या दावणीला? गुज्जर हा असाच घेतला, कारण हरणे आता इथं चांगल्यापैकी पळू राहिले. बरोबर. कधी इकडे आलो तर आपल्या तिकडच्या गावातल्या काही मित्रमंडळीचे ते खेळ आपले मिस होतात. बरोबर. म्हणजे त्यांना हरणे तिथं नसेल तर ती मजा वाटत नाही. बरोबर. त्यांच्यासाठी मी 5,01,000ला संभाजीनगरवरून गुज्जर घेतला. गुज्जर चांगल्यापैकी पळातो. पेडगावला 72व्या गटाला गटपास केला होता चांगल्या खुल्या अंतराने. शेमीला गाडी हातातून सुटून गेल्याच्यामुळं त्याचा 3रा ताव झाला आणि शेमीला मार खाली. आणि त्या दिवशी पण मी आणला तर चोराड्याच्या मैदानाला, टॉपची गाडी होती, पण आमची गाडीची चिठ्ठी त्याच्यात निघाल्यामुळं आम्ही ती पळून घेतली. कारण कुठेतरी हारजीत होणारच आहे, पण आपली चिठ्ठी मिस नको व्हायला म्हणून आम्ही पळवली. तरी पण त्यांनी चांगल्यापैकी अर्ध्या छकड्यात टफ फाईट दिली आणि आजचा 3रा मैदान त्याचा. बरोबर. आणि खरेदी आपली गुज्जर ही समजा 5 लाखाची खरेदी आहे, तर तुम्हाला वाटते का बरोबर खरेदी झालेली आहे?
एक नंबर. उलटा मला सस्त्यात भेटला पण मागात नाही. कारण मी आज इकडेशीन या काही आपल्या भागात फिरतो वरच्या घाटावरच्या बैलांच्या किमती ऐकल्या तर असं वाटत नाही की ह्याच्या पुढे आपला खेळ राहील. कारण एवढा टॉपचा बैल घेणं म्हणजे आता शक्य नाही राहिला. कारण आपण आपल्या कमाईवरती आपल्या याच्यावरती बैल आपण घेणारा माणूस आहे. कोणाच्या काही आशेने बैल घेतली नाही. त्याच्यामुळे मी अजून 2 वासरं घरी नेऊन ठेवलेली आहे. त्यांनाही तयार करीन आणि स्वतःचे भले तो 4 नंबरचा खेळ झाला तरी चालेल. पण आपण आपल्या पद्धतीने त्यांची मेहनत करू आणि त्यांना मैदानासाठी सज्ज करू. बरोबर. आता हारण्यानंतर आपल्या दावणीला परत एखादा हारणा घडेल असं वाटतंय का? घराला घडतील ना. कारण आपलं मन, तुम्ही मगाशी बोलले ना, मन साफ तर सर्वच गोष्टी. बरोबर. आपलं मन साफ असेल तर आपण 100% करतील. कारण माझ्याजवळ 3-4 नंदी झाले आतापर्यंतचे. 4ही नंदी चांगल्यापैकीच पळाले. त्याच्यामुळे आपण असं बोलू शकत नाही की आपल्या दाराची. आता हरण्या 4था आणि गुज्जर 5वा. बरोबर. आणि घेतलेली वासरं आहेत ती काढल्याच्या नंतर लोक बोलतील का हाय चॉईस. बरं. काही जण 10-10, 20-20 वासरं घेतात पण तरी पण ते नावात नाहीत. पण आपली तुम्ही जे केलेली मेहनत आहे त्याच्यामुळे तुम्ही काही नंदी घेऊनच नावात आहेत. त्याबद्दल काय? 10-20 वासरं घेतल्याच्या नंतर त्यांची आपल्याला मेहनत नाही होणार. त्यांचं काही नाही. एक नंदी तुम्ही ठेवा, जीवापार प्रेम लावा, त्याला काय पाहिजे काय घाला, त्याची मेहनत करा, त्याला वॉर्मअप द्या, सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. व्यवस्थित त्याला मैदानाला घेऊन जा. 10 बैल असल्याच्या नंतर नाही ना. आता माझा निसा एक गुज्जर माझ्या जवळ येऊन राहील तरी माझी थोडीशी धावपल होते. कधी कधी कंटाळा आला तर मी त्याला आणत नाही. पण अजून त्याचा वय नाही एवढा म्हणून त्याला आपण कमी प्रमाणात पळवतो. बरोबर. पण या वर्षी बिंजोरला तो चांगल्यापैकी तिकडे असेल खेळ करेल तो. कारण लास्टला आता बिंजोरला मुंबईला चांगल्यापैकी गुज्जरनी नावाची चर्चा करून खेळ केला. नक्कीच येणाऱ्या टायमात गुज्जर भरपूर असं आपलं नाव करेल. तर दादा धन्यवाद, तुम्ही मला मोलाचा वेळ दिला त्याच्यासाठी. थँक्यू.